आने का EMI कोण खाता रिटायर झाले काय परमनंट नाही झाले अहो काहींचे पोर लागणार आले बापाला पगार नाही काही ना पाहुणे येणं रेंज गेली काहींची रेंज काहींचं तर डिस्प्लेच गेला चित्र दिसा अहो काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना EMI पण नाही कोण खातं EMI HM कॉमर्स ज्युनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA BN DED आर्ट्स एंड कॉमर्स सायन्स आणि फोनियस M टेकन बी टेकन डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मैकेनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट सेट फार्मसी ICT ॲग्री MBA BN हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ आता तर एक नवीनच तज्ञ आलेत गुप्त रोग तज्ञ रोग गुप्तंगडी तज्ञ आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त काय करता अरे हे आखे तज्ञ अरे बाबा आखच जग तज्ञ अहो काही माणसं मारामारीत तज्ञ काही माणसं भांडणात तज्ञ काही माणसं पिण्यात तज्ञ किती पिऊ द्या नाही चटीवली करत तज्ञ आहेत काही माणसं जुगार खेळण्यात तज्ञ आग खिकली तरी राणी सोडित नाही तज्ञ अरे बाबा आख जग तज्ञ पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ हो पुरावा आहे त्याला 7व्या अध्यायात हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुळदेव आख जग तज्ञ पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ MA सोडा MA जाऊ दे MA कोणी खात नाही बायका मिळणं तज्ञ आहेत बायका मिळानं आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत नाही यांनी आता तो विषय जवळ जवळ काढूनच टाका तर ते नवर देव नाही म्हणा ते आता असेच वळू नवर देव नाही अहो 35 चे नवर देव आहेत आपल्याकडं 35 15च राहिले मारायला अहो 42 पोरी पाहिल्या का पोऱ्या नाही पसंत केल्या त्याला एक माझ्या सारखा भेटला म्हणला मिळेल ती करून टाक त्या पोऱ्यान पोरगी पसंत केली पण पोरीची आहे ना नवर देव पाहिला ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही का द्यायची नाही तर पहिले आम्हाला पाहायला आलता बायको नाही बारा दादा बायको नाही MA सोडा आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे नामदेव महाराज कोण 1-2 मिनिटांमध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दूध प्याला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज 14च्या 14 माणसांनी सगळं समाधी घेतली नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज आहे आखं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं बाकीच तुम्ही घरी गेल्यावर पाठ्या उचकीत बसा पण 2 मिनिटात ऐकायचं देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दूध प्याला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज 14च्या 14 माणसाने सगळं समाधी घेतली जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज आणि महत्वाचं म्हणजे वयानं 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आहे जरा आवडलं तर टाळी वाजवायचा हा आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही कटेवर हात आहे विटेवर वाय तो जगाचा बाप आहे त्याला आपली काळजी आहे आपण तडफडून मारायचं नाही आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं आता बसणारी माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्यावर करा खटेवर हात वेटेवर व्हाय तो राजाचा रंकाही करेल रंकाचा राजाही करेल अहो रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो ओ देव येतो घमेंड कमी करा घमेंड अय आणि आज कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंड कशाची करा जिरती 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 आज घरी जाताना म्हणतच आज जिरती
आतापर्यंत या जगात एक सुद्धा असं माणूस झाला नाही का त्याची जिरली नाही म्हणून. गव्हर्नमेंट जास्त झाली का देवान त्याचा गेम केला केला. ज्या ज्या सासांनी सुनांचा छळ केला त्या सगळ्या सासदींनी तू शिवाले झाल्या. आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे छळ केले तो जोडाय माणूस मिळाला. अहो ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कमवलं अखेर रिटायर झाल्यावर रेडी झाली. आले आरतीला घाललेलो टांगण कायला घाललेलो टांगण इकडून पार सद घेतो खातो कोणी इकडून देव येतो सोडित नाही कोणाला. अहो काही नाही स्टेट मोकार आहे पोरग नाही काही नाही इतकी पोर आहे झोपायला जागा नाही. अहो काही नाही इतका प्रयत्न केला 3 सख्या बहिणी गेल्या 3ही फेल गेल्या नाही झालं. अहो काही नाही स्टेट मोकारी पण देव खाऊन देत नाही जेवाय बसलं चमक निघली 2 लाख 2.5 लाख मागचं लाख 9 लाख. आणि मरती नाही. अहो काही माणसं चालू चालू मेली मला काही नाख गाव काटाळलंय पडेल पठ्ठ्या खात नाही पेत नाही 110. उलटा पाहुणे फोन केलाय कस काय म्हणले हाय अजून मरणात नुसता पडेल खाटा होताना नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू थोडं पिठलं थोडा रसा. आता तोंड बंद झालं तुला रसा पाजायचं कोणी कोण पाहत. क्षणभर नाही भरावाचा बाहेरचा मग थोडा मायाचा काही नसले मग गळा पडेल पाचा पुढे हुशार थोडा. पाहिला जर नाही तर नाही का. आता याचे 2 प्रभाव आहे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे याचा अर्थ त्या मंडळींकडे अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे पदाचा अहंकार आहे ज्ञानाचा अहंकार आहे त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना सगळ्या. तुम्ही जर मी म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागेल. आणि नाही म्हणले तर आम्ही जेवढे माळ करीत नाही यांना मी माझ्या सगट माळा काढा लावणार. ठरव म्हणणे चला देव आहे किंवा नाही. आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी आहे तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत बचत गट सम्राट आहेत छावणी सम्राट आहेत अनेक प्रकारचे सम्राट आहेत पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला. ऐका उत्तर हाला हा म्हणा नाही तर नाहीला नाही म्हणा. अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे. म्हणजे देव परण देव जोऱ्यात देव आवाज नाही देव. तुम्ही जेवले नाही काय अरे मोठ्याने देव. माझा आवाज केवढा आहे देव आहे. एखादा म्हणेल हे पटलं नाही. दुसरा प्रश्न MSc बॉटनी BSc बॉटनी सोलॉजी जर कोणी असे शिक्षक प्राध्यापक प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे झाड जमिनीत लावलंय खाली गेल्या ते मुळ्या आहे वरती आलं ते खोड आहे खोडानं आल्या फांद्या आहे फांद्यावाली पानं आहे पानावाली फुलं आहे फुलाला 4 भाग निदरपुंज दलपुंज पुमंग जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट्स ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं. हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे. त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे देव नाही. एखादं म्हणे हेही पटलं नाही
तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळेत जाय पळ. शाळा काढणारलाच कळालं नाही तर तुला काय वांग कळायचं? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. नारळात पाणी एखादा म्हणे हेही पटलं नाही. चौथा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे. पेशंट मुर्दाशेवर आहे. डॉक्टर त्याच्या जवळ आहे. त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे. पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही. आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. वाह वाह वाह. म्हणजे देव आहे. आणि इथून पुढे अजून एखादा बिंडोक डोक्याचं म्हणेल हेही पटलं नाही. शेवटचा प्रश्न उद्या बाळ जन्माला येणार आहे. आजच आईच्या सणा दूध तयार आहे. आजच. मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल घडू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या म्हणा एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जगच देवाच्या ताब्यात आहे. देव आहे. टाळी वाजवा सर्वांनी. चला देव. माय मग एखादा म्हणेल मी 11वीला आहे. 11वीला आणि 12वीला खातो कोण? आणि तुला काय कळत आहे कॉलेजला? आता शिक 11वीला गेला टोन घेतो तू प्राध्यापकाची टिंगल करतो. चला 1.5 लाख पेमेंट आहे तुला, एकच अंडरपॅन्ट आहे. चला देव आहे. फायनल झालं बरं का. आता परत डोकं नाही लावायचं. महिला मंडळ गुरुवार संपले का? चालू आहे. बरं किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या? नाही. बरं सफरचंद ओके, केळ तरी पायाने पडल्या. मग काल झगमाराय गुरुवार केले का? पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जेवला. काय बेग त्याचा? पार्वतीचा दणका उठला. दुर्गड भारी. शंकर म्हणतो लिंबू पी. 4 गुरुवार करते सासरा उपाशी मारी ती. त्याचं काही करायची गरज नाही. ओवे प्रमाण आपण पाठ पर्यंत येणार. तिसऱ्या अध्यायातले टाळकरी मंडळी, महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न बजावे आणि तुम्ही तीर्थाशी ना जा. तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं धिडायचं नाही. काशीला जातो कशाला? आणि काशी बिशीला जाणारी अडपाटा ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, मग तिथं मारावं लागत आहे. हे बावळट काशी गावात येतं, मी 10 घातली कानपाट फोडीन. काशीला तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? पैसे घालवले, चिकून आला तर गाय दुधाला कमी पडली आणि 2 पोरं वाहिली निघली. हीच काशी झाली. गेलता का आज तिकडे काशीला? आणि हे ट्रिपा काढणं आमच्या बाबा लोकांचा धंदा झालाय. पैसे उरत या, दिवसही निघत या. उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा घेऊन आला. दोन्ही काशा खुश. ही काशी खुश. मग तुम्ही म्हणाल महाराज काशीवर एवढं वाईट कोण बोलला? होई आपल्याकडं मोक्ष देऊन उदार काशी होई किर परिवेचा विरागी श्रीती आहे. हो तुम्ही देवांतरानं बजावे. तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं धिंडायचं नाही. 9,000चा बोकड कापला देवाला. 9,000चा बोकड देवाला वाहिला नख्या. खूर हे लोक नख्या का वाहता माहितीये? ते शिजत नाही.
त्या शिजल्या ना देव वासवत मी आला. काय जाऊ मला सांगा कोणती बाई सहज म्हणते? सहज आमच्या पप्याचा बाप मला लय भोळा महादेव सहज म्हणते ती. त्यांना एवढं काही समजत नाही. एखाद्या मजुराच्या हिशोबामध्ये 200 रुपयाचा घोळ झाला का ती मजुराला काय म्हणते? त्यांच्यावर भरोसा ठेवू नका, ती एकदम बोळे, ते एकदम बोळे. आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेव आहे, पण ह्या टोळीतला एखादा असं म्हणला का माया पापेची आई भोळी महादेवी? अर्थ म्हणतो कोणलाही सांग पापेची आई सांग कोण? स्त्री आहे ती. माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 अंगी नाटक करते. 3 वर्षात 3 नाटक करते. 3 वर्षात 3 वाक्य बोलती. ऐका पहिलं वर्षाचं वाक्य. आठवा तुमचं नवीन नवीन वर्ष आठवा. पहिलं वर्ष आहो आहो संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकलं का? तिसरं वर्ष कान फुटले का? चौथ्या वर्षी तो म्हणतो दिंडीचं प्रस्थान का व्हाय? आला आमच्या बोकंडी, आला आमच्या बोकंडी, झाला दिंडी दिने करी. बरं इकडे येऊन का सुईना राहतो, दिले एका दिंडीच 2 दिंड्या करून. सुटका नाही, सुटका नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायकवाद गुंजन मंडपवाले, माय सिस्टीमवाले, महिला पुरुष बचत गटाच्या बाय, अंगणवाडीच्या बाय, सासलो उपाशी मारणार बाया, कॉलेजच्या पोरी, पळून जाणार पोरी, बापलीचं दाखवणारे पोरी, बेवडे बिवडे, जुगारी बिगारी, पोटाची बिढारी. उद्या म्हणा नको आणि मा नाव नाही घेतलं. मी कीर्तनात मा नाव नाही घेतलं. आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवढं सुंदर असं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन सर्व गावकरी मंडळींनी केलंय. तसंच माझ्या वडिलांवरती माझ्यावरती अतिशय प्रेम करणारे आमचे नारायण दादा आहेत, तिकडे आमचे विकास दादा आहेत, यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि अतिशय प्रेमळ त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, सगळ्या मंडळींना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्हाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत फक्त 2च गोष्टी झाल्या. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे, आणि चिंता करायची नाही. आता माझं कीर्तन दादानी ठुलं म्हणलं त्यांना 100 वर्ष भेव नाही. नाही नाही, माझ्या कीर्तनाची खूबी महाराज. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात 2रा बांगला होतोय. माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात 2रं दुकान होतंय. आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठुलं आता पहिलंच व्हायना, दुसरं काय विनोदाचा भाग सोडणार आहे. पण एवढं मोठं सुंदर आयोजन सर्व गावकरी मंडळी. आणि आजची कीर्तन सगळ्या माणसाला, बसणाऱ्या माणसाला पाया पडून सांगतो, थोडं हसत जा, हसत जा, गॅरंटी नाही, हसत जा. आणि जी माणसं, आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी, जी माणसं मोठ्या